नमस्कार, आज मी बनवणार आहे काळं मटण। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे। आता हे मी स्वच्छ धुवून घेते। मटण मॅरिनेट करण्यासाठी आपण इकडे एक हिरवं वाटण बघणार आहोत। त्यासाठी मी इकडे वाटण आपलं तयार आहे। मटण स्वच्छ धुवून झालं आहे। आता यामध्ये मी थोडासा लिंबू पिळते, ½ टीस्पून हळद, थोडासाच मी मीठ घालून घेते, 1 टेबलस्पून दही आणि हे हिरवं वाटण। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मटणासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इकडे अर्धा वाटी सुकं खोबरं, 2 मोठे कांदे आणि 1 लसूण घेतला आहे। हे आपल्याला काळपट भाजून घ्यायचं आहे। वाटण आपलं भाजून झालं आहे। मी इकडे कांदा थोड्याशा तेलावर परतून घेतला आहे। अशा पद्धतीने मी काळपट वाटण तयार केलं आहे। आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ। काळं मटण मी आता कुकर मध्ये बनवून घेते। आता यामध्ये मी 1 चक्रफूल, 4 तमालपत्र, 1 पिंच कलौंजी, ½ टीस्पून शाही जिरा, 3 टीस्पून काळा मसाला, ½ टीस्पून आपला घरचा मसाला, आता यामध्ये आपण मटण ऍड करू। यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढे तुम्ही पाणी यामध्ये ऍड करा। आता यामध्ये चवीनुसार मीठ। आता मी गॅस इकडे मीडियम फ्लेम वर ठेवते आणि 5 शिट्या करून घेणार।